रेकॉर्डिंगला मी रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे, ज्यांनी मागितली होती याच्यासाठी. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. अच्छा, तर आधी नमस्ते घेऊयात आणि सुरू करूयात. म्यूट करायला सांगा ना जरा. बेटा बेटा सावधान. सगळ्यांना म्यूट. नमस्ते. 1 2 3. शेटे सर, तुम्हाला आता सगळ्यांनाच म्यूट केलंय. तुम्ही पण म्यूट झाले असाल, तुम्ही अनम्यूट करू शकाल. हा, शुभम, तूही म्यूट अनम्यूट करू शकशील. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आपण आता गेल्या थोडी प्रस्तावना आधी आत्ता करतो आणि त्यानंतर शुभम दादा ओळख शेटे सरांची करून देईल. त्यानंतर शेटे सर मांडणी करतील आणि नंतर प्रार्थना आणि नमस्ते होऊन आजचा कार्यक्रम तासाभराने संपेल. आता आपण गेल्या महिन्याभरामध्ये दलांवर वेगवेगळ्या पद्धतीने कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या युद्धांचा अभ्यास, हा गेल्या 50-60 वर्षांमधल्या युद्धांचा अभ्यास केला होता. त्या युद्धांमधल्या युद्धशास्त्रांचा, युद्धतंत्रांचा वेगळा काहीतरी अभ्यास केला होता. तशी मांडणी इथल्या गटातल्या अनेकांनी केलेली होती. वेगळी युद्ध समजून घेताना फक्त जनरल आपण युद्ध जिंकलोय किंवा हा रिझल्ट त्याच्या निकालाकडे न पाहता त्याच्यामध्ये काय युद्ध नीती म्हणून काय वापरली, काय प्रकारचे टॅक्टिक्स आपण ज्याला इंग्रजीत म्हणतो ते काय प्रकारे वापरले आणि त्याचा उपयोग एकूण युद्ध बदलण्यामध्ये, पुढचा शत्रू किती मोठा असला आणि समोरचा शत्रू आपण आपल्याकडे ताकद कमी असली तरी शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे गनिमी काव्यांनी पूर्ण स्वराज्य तयार केलं, वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळी तंत्र त्यांनी युद्ध जिंकताना नेहमीच वापरत आले आणि त्यामुळे एवढं मोठं त्या स्वराज्याची पायाभरणी त्यांनी केली. आणि त्यानंतरच्या काळात संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात ते स्वराज्य आपण औरंगजेबाच्या आक्रमणानंतरही स्वराज्य टिकवून ठेवलं, वाढवलं आणि नंतर अर्थातच पेशवाईच्या काळात ते त्या सगळ्या ह्याच्यावर ते मोठं सगळं स्वराज्य झालं. आता त्या स्वराज्यामधला म्हणजे स्वराज्य वाढवण्यात दिल्लीपर्यंत धडक मारलेला पहिले आपला सरदार किंवा पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी काहीतरी तिथे जाऊन करून आले आणि त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे जे होते त्यांनी अशीच मोठं काहीतरी म्हणजे दिल्लीला धडक जाऊन मारली. आता आपल्याला आत्ताच्या ह्याच्यात कळत नाही की दिल्लीत जाऊन आले म्हणजे त्याचं महत्व काय होतं. आणि त्या काळात जो बादशाह, औरंगजेब बादशाह, हा 25 वर्ष महाराष्ट्रात लाखोची फौज घेऊन उतरला होता आणि प्रचंड हाल, प्रचंड अत्याचार हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केले आणि त्याच बादशहाच्या दिल्लीवर मराठ्यांचे घोडे जाऊन धडकतात. ही खूप विलक्षण अशी गोष्ट होती आणि ती औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये आपण दिल्लीमध्ये पोहोचलो होतो. सो हे काय प्रकारे म्हणजे एवढा बदल कशामुळे झाला हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेगळ्या प्रकारच्या युद्धनीती कशा प्रकारे वापरल्या गेल्या, म्हणजे सह्याद्रीमधला गनिमी कावा हा एकूण हिंदुस्थानामध्ये बाजीराव पेशव्यांनी कशा प्रकारे नेला आणि अजून वेगळ्या प्रकारे त्याच्यात इनोव्हेशन्स ज्याला म्हणतो अशी काय प्रकारे ते आणत गेले, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ते मोहन शेटे सरांकडून समजून घेणार आहोत. आता फार मोठी वेगळी प्रस्तावना करत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धशास्त्रांचा आपण सध्या अभ्यास करताना नक्की बाजीराव पेशव्याचं युद्धशास्त्र समजून घ्यावं असंच आहे आणि म्हणून आज आपण पालखेड लढाईच्या निमित्ताने ते समजून घेणार आहोत. तर मी आता शुभमला असं सुचवतो की त्यांनी शेटे सरांची औपचारिक अशी, खरं तर शेटे सर सगळ्यांनाच माहिती आहेत पण एकदा त्यांची औपचारिक ओळख करून द्यावी आणि मग आपण व्याख्यान ऐकायला सुरुवात करू. शुभम. हो बोलतो. आज स्वप्नील दादांनी आता सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला आपल्या वक्ते म्हणून आपल्याला शेटे सर आलेले आहेत. शेटे सरांचा औपचारिक परिचय करून द्यायचा झाला तर त्याच्या आधी ते
1981च्या बॅचचे प्रबोधिनीचेच माजी विद्यार्थी आहेत आणि गेली 25 वर्ष ते न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथे त्यांनी अध्यापन त्यांचं आता सध्या चालू आहे, ते अजून तिथे शिकवतात. ह्याशिवाय महाराष्ट्र शासन शालेय पाठ्यपुस्तक समिती आणि इतिहास संशोधक मंडळाचे ते सदस्य सुद्धा आहेत. इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे त्यांनी गोवा किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक व्याख्यानं ही वेगवेगळ्या विषयांवर दिलेली आहेत. म्हणजे मुख्यतः शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनंतरचा कालखंड, पेशव्यांचा कालखंड, ती 250-350 वर्ष, आणि त्याचसोबत विवेकानंदांचा अभ्यास, समर्थ रामदासांचा अभ्यास, अरविंदांवरती काही भाषणं, अशी त्यांची ती व्याख्यानं म्हणून झालेली आहे. याच्यासोबत ते त्यांनी क्रांतीसूर्य सावरकर आणि भगवा झेंडा अशी 2 मोठी नाटकं ही त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. त्यांनी त्यांचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि मला म्हणजे ते सांगायला एक गोष्ट आवडेल की आपल्याच निगडीच्या प्रबोधिनीमध्ये निगडीच्या मैदानावरती 3500 लोक प्रेक्षक असलेलं असं क्रांतीसूर्य सावरकर हे त्यांनी बसवलेलं नाटक झालं होतं. आणि त्यांनी आपल्या निगडीच्या सगळ्या पालकांकडून आणि ते तिथल्या सगळ्या व्यक्तींकडून ते बसवून घेतलेलं होतं. निगडी शेटे सरांचे हेरिटेज वॉक ही सुद्धा संकल्पना भरपूर प्रसिद्ध आहे. म्हणजे हेरिटेज वॉक म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यातल्याच पायी घेऊन जाणं किंवा त्यांना सगळीकडे ते त्या ठिकाणी फिरणं आणि त्या ठिकाणांचं इतिहासातलं महत्व असं समजून घेणं, असं ते हेरिटेज वॉक ते घडवून आणतात. त्यांची मुख्य ओळख ही सगळ्यांना असेल ही दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ल्यांची मोठी स्पर्धा होते आणि त्या किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचे व्हिडिओ जर का सगळ्यांनी पाहिले तर त्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यांना दिसू शकतील की मागे भरपूर मोठी काहीतरी किल्ल्यांची प्रतिकृती असते आणि त्या किल्ल्यांच्या त्या प्रतिकृतीच्या आधारे शेटे सर इतिहास समजावत असतात. असे त्यांचे युट्यूब वरती पण व्हिडिओज आहेत. आणि ही संकल्पना म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अशा अध्यापन करण्याची ती तंत्र म्हणून ते स्वीकारलेलं आहे आणि फारच छान प्रकारे आणि उत्तम दर्जाचे असे ते व्हिडिओज अवेलेबल आहेत. मी शेटे सरांनाच आता अशी विनंती करतो की आज आम्हाला पालखेडच्या लढाईबद्दल आणि बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं. शेटे सर. नमस्कार. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल एका शाहिरीने असं म्हटलेलं आहे, वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजतो दात, अशी ही जात मराठी आमुची, पाहत चाळून पाने आमुच्या इतिहासाची. तेव्हा असा दैदिप्यमान इतिहास हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो आहे की ज्ञानप्रबोधिनी प्रचाराच्या वतीनं अशा प्रकारे या सगळ्या युद्धांचा अभ्यास आपण करता आहात. त्या ठिकाणची रणनीती काय होती, त्या ठिकाणचं युद्ध नेतृत्व काय होतं, त्या ठिकाणचं व्यवस्थापन कौशल्य कशा प्रकारचं होतं, याचा आपण अध्ययन करत आहात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आज मला या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचं पालखेडचं युद्ध याबद्दल बोलण्याची संधी मिळते. मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचाच विद्यार्थी आहे, तरी सुद्धा आज संयोजकांनी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, महाराष्ट्राचा हा सगळा दैदिप्यमान इतिहास बघत असताना आपण सुरुवात करतो ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून. ही कशा प्रकारची अवस्था होती. आज भारताच्या डोक्यावर एक पाकिस्तान आहे, त्यावेळेला भारताच्या शरीरावरतीच 6 पाकिस्तान होती. आदिलशाही, कुतुबशाही, इबादशाही, बरीदशाही, निजामशाही आणि उत्तरेला मोगल पातशाही. आणि याच्यामध्ये पायाचा अंगठा जमिनीवरती टेकवावा एवढी इंचभर जमीन स्वतंत्र असताना शिवाजी नावाच्या 14 वर्षाच्या मुलांनी अशी प्रतिज्ञा घेतली की मी स्वराज्य निर्माण करून दाखवेन. आणि वयाच्या 44व्या वर्षी रायगड किल्ल्यावरती 32 म्हण सोन्याच्या सिंहासनावरती स्वतःला अभिषेक करून घेतला. ते राज्याभिषिक्त छत्रपती अशा प्रकारे संपूर्ण त्यांची ग्वाही भारतभर फिरलेली होती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला म्हणजे काय, आपण तो समारंभ कसा झाला याचं वर्णन अनेकदा ऐकतो किंवा एखाद्या चित्रपटात बघतोय. पण शिवाजी महाराजांना असं दाखवून द्यायचं होतं की आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या निष्ठा या शिवाजी शहाजी भोसले नावाच्या व्यक्तीच्या पायाशी होत्या. पण व्यक्ती अमर नसते, व्यक्तीला मृत्यू अटळ आहे. माझाही मृत्यू कधीतरी होणार आहे
आणि आजपर्यंत इतिहासात असं घडलेलं आहे की एखादी व्यक्ती मरण पावली की तिच्या भोवती गोळा झालेले सर्व अनुयायी हे विखुरले जातात आणि मग ती संपूर्ण स्वप्नभंग पावतात. असं होऊ नये शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि म्हणून आपल्या स्वप्नाचं प्रतीक म्हणून ते त्यांनी सिंहासन हे प्रस्थापित केलं होतं की याच्या पुढे तुमच्या सर्वांच्या निष्ठा या हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाच्या पायाशी संक्रमित झाल्या पाहिजे. शिवाजी असेल अथवा नसेल, संभाजी असेल अथवा नसेल, राजाराम असेल अथवा नसेल, सिंहासन टिकलं पाहिजे, स्वराज्य टिकलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा हा संदेश हा मराठ्यांनी नेमका घेतला आणि नंतर मगाशी जसं प्रस्तावनेमध्ये सांगितलं की 27 वर्ष औरंगजेब या ठिकाणी लढत राहिला, पण औरंगजेबाला यश मिळालं नाही. अखेर 1707 मध्ये याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याची कबर खणली गेली. तो मेला असं म्हणणार नाही, तर आम्ही मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या चातुर्याने, आपल्या गनिमी काव्याच्या विलक्षण तंत्रांनी त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 6 फूट बाय 2 फूट एवढी कबरीपुरती जागा उपलब्ध करून दिली. तो पुन्हा उत्तरेत गेला नाही. 27 वर्ष महाराष्ट्राने त्याला खेळवत ठेवलं होतं. असं गमतीने म्हटलं जातं की औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला तर औरंगजेबाच्या मुलांना झाला. बरं झालं आपला बाप मेला, आता आपल्याला सिंहासन मिळेल. आणि सर्वात जास्त दुःख कुणाला झालं असेल तर ते मराठ्यानं झालं, कारण औरंगजेब दक्षिणेत असताना त्याच्याकडनं प्रचंड पैसा, संपत्ती, शस्त्रास्त्र याचा पुरवठाच मराठ्याने मिळत होता आणि मराठ्यांना जणू की सोऱ्याचं अंड देणारी कोंबडी जशी असावी तसं औरंगजेब वाटत होता. तेव्हा 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू ही एकूणच भारताच्या इतिहासाला एक निर्णायक वळण लावणारी घटना ठरली. शाहू राजे जे इतके वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते ते शिवाजी महाराजांचे नातू, संभाजी महाराजांचे सुपुत्र आणि ते औरंगजेबाच्या कैदेमध्ये असणारे कैदी ते मुक्त झाले, ते महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर शाहू महाराज अनेक वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये राहिल्यामुळे शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे असं रणांगणामध्ये स्वतः शस्त्र घेऊन जायचं आणि युद्ध करायचं असं अशा प्रकारचं नव्हतं. आणि त्यामुळे ते चांगले कर्तृत्ववान व्यक्ती कोण हे शोधत होते आणि अशा व्यक्तीच्या हातामध्ये सूत्र देण्यासाठी उत्सुक होते आणि अशी व्यक्ती त्यांना सापडली ती बाळाजी विश्वनाथ भट यांच्या रूपाने. इसवी सन 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांना पंतप्रधान म्हणजे पेशवेपद मिळालं आणि त्याच्यानंतर फक्त 7 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे. त्या 7 वर्षात त्यांनी सर्वात मोठं काम जे केलं असेल ते म्हणजे दिल्लीला मारलेली धडक. झालं होतं असं की 1689 ला संभाजी महाराजांना पकडल्यानंतर रायगड किल्ल्यावरती जो औरंगजेबाने हल्ला केला त्यावेळेला शाहू राजे अतिशय लहान होते वयाने आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई साहेब यांना अटक करण्यात आली. 1689 पासून 1707 पर्यंत हे दोघेही मायलेकर ही औरंगजेबाच्या कैदेमध्ये होती. पण 1707 ला औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या मुलांनी शाहूला सोडलं पण येसुबाईंना सोडलं नाही. उलट त्यांना ते दिल्लीला जाऊन लाल किल्ल्यामध्ये त्यांना कैदेत ठेवलं. हे फार भयंकर आहे. हे कशासाठी? आज आपण ज्याला किडनॅप करणं म्हणतो ना त्यातला हा प्रकार आहे की आम्ही तुमच्या आईला आमच्या ताब्यात ठेवलेले आणि केवळ येसुबाई नव्हते, अनेक मराठ्यांचे नातेवाईक हे त्या ठिकाणी कैदेमध्ये होते. हे जे तुमचे नातेवाईक आता आमच्या कैदेमध्ये आहेत, जर का आमच्यावरती हल्ला केला, जर का मुघलांच्या विरुद्ध काही कारवाई केली तर यांना सगळ्यांना आम्ही मारून टाकू अशी गर्भित धमकी ही त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळे शाहू महाराज अतिशय दुःखी होते, कष्टी होते की मी या ठिकाणी आलो, दक्षिण हिंदुस्थानात आलो, छत्रपती पदावरती आरूढ झालो, पण माझी माता अजून सुद्धा शत्रूच्या कैदेमध्ये आहे, काय करावे? आणि त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ भटांनी फार मोठे राजकारणाचे डाव खेळले. त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सय्यद बंधू होते, सय्यद हुसेन अली आणि सय्यद हसन अली, त्यांचं अतिशय जबरदस्त त्या ठिकाणी स्थान होतं. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते किंग मेकर होते. त्यांची फार मोठी ताकद त्या दिल्लीच्या दरबारात होती. आणि या सगळ्या दिल्लीच्या गटातटाच्या राजकारणाचा बाळाजी विश्वनाथ भट यांनी नेमका फायदा करून घेतला. ते दिल्लीला गेले आणि अत्यंत सन्मानानं त्यांनी येसुबाई साहेबांची मुक्तता घडवून आणली आणि ते दक्षिण भारतामध्ये त्यांना घेऊन आले. येसुबाई साहेब यांचं साताऱ्यामध्ये आगमन झालं. तो दिवस होता 4 जुलै 1719. संपूर्ण महाराष्ट्राचा तो आनंदाचा दिवस, कारण महाराष्ट्राची ही जणू काही आई भवानी सराच्या रूपामध्ये असणारी ही राजमाता ही सन्मानानं आपल्या स्वराज्यात परत येत होती. त्याचबरोबर अजून एक झालं ते म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क 6 सुभ्यांचे हे आपल्याला मिळाले होते. याचा अर्थ तिथली वसुली आता आपण करायची होती मोगलांच्या वतीनं. आता आपल्यापैकी कुणी असं म्हणेल की कशाला मोगलांच्या वतीनं, आपल्याला तर मोगलांचं राज्य कायमचं नष्ट करायचं होतं ना. हे खरंय, ते आपलं अंतिम ध्येय असेलही, पण आता एक प्रकारे मोगलांनी मराठ्यांना मान्यता दिली होती. आणि खरं पाहिलं असता चौथाई सरदेशमुखी वसुली त्यांच्या प्रदेशाची करणं हे त्यांचं काम आहे, पण
ते काम मराठ्यांना सोपवतात. याचा अर्थ आम्ही दुबळे झालो, आम्ही या संपूर्ण भारतातून पैसे वसूल करण्याला असमर्थ आहोत, तुम्ही ताकदवान आहात, तुम्ही ते पैसे वसूल करा आणि आम्हाला आमच्या तिजोरीमध्ये आणून द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला योग्य तो मोबदला देऊ. म्हणजे एक प्रकारे दिल्ली दरबारनी आपण दुबळे झालो आणि मराठ्यांची ताकद वाढतीये याला ती दिलेली मान्यता होती आणि त्यामुळे फार मोठं राजकारण बाळाजींनी साधलेलं होतं. आणि असं हे बाळाजी म्हणजे शाहू महाराजांचे अत्यंत यशस्वी पंतप्रधान, शाहू महाराजांना त्यांच्याबद्दल अत्यंत प्रेम होतं. पण दुर्दैवाने 1720 मध्ये सासवड मुक्कामी त्यांचा मृत्यू झाला. आणि आता पेशवे कुणाला करायचं हे दरबारात चर्चा सुरू झाली. वास्तविक पाहता दरबारामध्ये अशी अनेक मंडळी होती की जी नामवंत होती, पराक्रमी होती, त्यांना फार मोठा घराण्याचा इतिहास होता, त्यांचा अनुभव प्रचंड होता आणि आपण त्या सिंहासनावरती आरूढ व्हावं अशा प्रकारे त्यांची जबरदस्त इच्छा होती. आणि म्हणून संपूर्ण दरबारामध्ये शाहू महाराजांच्यावरती दबाव टाकणारं राजकारण सुरू झालं. मात्र शाहू महाराजांनी अत्यंत शांतपणे विचार केला आणि दरबारामध्ये ज्यांची नावं अतिशय पुढे येत होती किंवा ते प्रयत्न करत होते आपल्याला ते पद मिळावं म्हणून, त्या सगळ्यांना बाजूला केलं आणि अवघं 19-20 वर्षाचं वय असणाऱ्या बाजीरावाची त्यांनी पंतप्रधान पदावरती निवड केली. काय कमाले पहा, काय होतं बाजीरावाचं त्यावेळी वय आणि बाजीरावाचा अनुभव तो किती. बाजीरावाने आजपर्यंत असं कुठलं युद्ध केलं होतं, आपलं कर्तृत्व गाजवलं होतं, पराक्रम दाखवला होता, असं फार तर घडलेलं नव्हतं. तरी सुद्धा शाहू राजांनी त्यांना पद दिलेलं आहे. याचं एक कारण असं असू शकतं की ज्या बाळाजी विश्वनाथ भटांनी आमच्या आई साहेबांची मुक्तता केली आणि दिल्लीवरून त्यांना सुखरूप आणलं, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सुपुत्राला बाजीरावाला त्यांनी हे पद दिलं असेल. त्यावेळी शाहू महाराजांनी म्हटलंही होतं की मी हा प्रयोग करतोय, बाजीरावाला पद देतोय, जमलं तर बघू, नाहीतर आपल्याला बदलता येईल. हे काही वंशम परंपरेत देण्यासाठी आपल्याला बंधनकारक नाहीये. एक प्रकारे तो प्रयोग हा शाहू महाराज बाजीरावांच्या बाबतीमध्ये करत होते. पण इतिहासाने हे सिद्ध केलेलं आहे की बाजीराव याला पंतप्रधान करण्याचा शाहू महाराजांचा निर्णय अत्यंत योग्य होता. 100-200% तो योग्य ठरला होता, यशस्वी झालेला होता. म्हणजे नंतरच्या काळामध्ये इतिहासकारांनी जेव्हा बाजीराव पेशव्यांचं आणि शाहू महाराजांचं मूल्यमापन करायला सुरुवात केली तर शाहू महाराजांच्या बद्दल उद्गार काढताना इतिहास संशोधक असं वाक्य वापरतात की या शाहू राजांनी एक उपकार केले, ते म्हणजे या राष्ट्राला बाजीराव दिला. म्हणजे बाजीरावाची नेमणूक पंतप्रधान पदावरती केली हेच शाहू महाराजांचं फार मोठं कर्तृत्व होतं असं म्हणता येईल. आणि शाहू महाराजांना सुद्धा बाजीरावांच्या बद्दल एवढा नंतरच्या काळात अभिमान वाटायला लागला. त्यांचा संपूर्ण पराक्रम आणि त्यांचं कर्तृत्व हे सिद्ध झाल्यानंतर किती असं म्हटलेलं आहे की एका बाजूला का 1,00,000 सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला एकटा बाजीराव असेल आणि मला जर का कोणी विचारलं या दोन्हीपैकी एकाची निवड करा तर मी 1,00,000 सैन्य बाजूला सरून एकट्या बाजीरावाची निवड करेल. काय कमाल आहे. याच्यातून आपल्या लक्षामध्ये असं येतं की बाजीरावाचा पराक्रम काय होता, बाजीरावाचं कर्तृत्व काय होतं, बाजीरावाची बुद्धिमत्ता काय होती. तेव्हा हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. खरं पाहिलं असता संपूर्ण बाजीरावाचं आयुष्य, त्यांनी केलेल्या अनेक लढाया, त्यांनी केलेले विजय, लढायाच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेला साम्राज्याचा विस्तार, हा सगळाच बाजीरावांचा इतिहास हा शिकण्यासारखा आहे. हा काही एका व्याख्यानाचा विषय नाहीये, हा एखाद्या व्याख्यानमालेचा विषय. पण आपण आज काही त्या सगळ्या गोष्टींकडे बघणार नाही, आपल्या एवढ्या कमी वेळामध्ये ते सर्व साध्यही होणार नाही. आणि म्हणून बाजीरावांची युद्ध नीती समजून घेणार आहोत. मगाशी मी सांगितलं की बाळाजी विश्वनाथ भट बाजीरावला घेऊन दिल्लीला गेले होते. त्यावेळी बाजीराव 18-19 वर्षाचा होता. म्हणजे 1719 हे जे साल आहे. बाजीरावांचा जन्म हा 18 ऑगस्ट इसवी सन 1700 मध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे हा हे जो काळ आहे तो अतिशय लहान आहे. आणि त्यातून ही सगळी कोकणामधून आलेली मंडळी. त्यामुळे वडील पराक्रमी होते खरे, पण फार मोठी सरदार घराणं आहे, फार प्रचंड शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फार मोठं नाव गाजवलेलं आहे असं नाहीये. ही कोकणामधून आलेली मंडळी आहेत. आणि त्यातून स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने पायरीनं ते वरती चढत गेले आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं आपल्या स्वतःला. बाजीराव पेशवे हे दिल्लीला आपल्या वडिलांच्या बरोबर गेले होते आणि त्यांनी दिल्ली बघितली होती. म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट जे दिल्लीला गेले 1719 मध्ये, त्याचे नेमके फायदे काय, तर मगाशी मी सांगितलं की येसुबाईंची सुटका हा एक फायदा आहे, 6 सुभ्यांचा 4थाही संरक्षणूक मिळाली हा एक फायदा आहे. पण बाजीराव त्यांच्या बरोबर आला होता आणि बाजीराव दिल्ली बघत होता, हा फार मोठा फायदा होता की ज्याचा परिणाम पुढच्या 20, 25, 30, 40, 100 वर्षावरती घडणार होता. कारण बाजीराव दिल्ली समजावून घेत. आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये होतो, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्ली म्हणजे किती भीतीदायक वाटायचं.
की बापरे ते दिल्लीवरनं मोगल आहेत, ते मुघलांचं प्रचंड साम्राज्य आहे, त्यांचं आपल्यावरती आक्रमण झालं तर ते लाखोंच्या संख्येने येतील असं वाटायचं. पण दुरून डोंगर साजरे म्हणतात तसं दिल्ली लांबून भीतीदायक वाटत होती, पण प्रत्यक्षात दिल्लीमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की अरे इतकं घाबरण्यासारखं नाहीये. दिल्लीला झुकवता येतं, दिल्लीला वाकवता येतं, दिल्लीला आपल्या पायाशी आपण कुर्निसात करायला लावू शकतो. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना याच दिल्ली आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत पडावं लागलं असेल, पण आता आपली जी ताकद वाढलेली आहे त्या वाढलेल्या ताकदीचा आणि आपण चातुर्याचा उपयोग करून घेतला तर आपण दिल्लीला आपल्या पायाशी नमवू शकतो. यासाठी काय केलं पाहिजे, तर दिल्लीचं जे राजकारण आहे ते समजून घेतलं पाहिजे. तिथे अनेक, आज आपण ज्याला लॉबी म्हणतो, असे अनेक गट आहेत. ते गट एकमेकांची कुरघोडी करत असतात. तिथे जरी मुसलमान समाजाची राजवट असती तर त्या मुसलमानांमध्ये सुद्धा इराणी आहेत, तुराणी आहेत, पर्शियन आहेत, त्याच्यामध्ये पण अनेक गट आहेत. आणि त्या गटाचे काही हेवे देवे हे आपल्याला जर का समजून घेता आले तर आपल्याला दिल्लीला झुकवता येतं. हे बाजीरावांनी लक्षात आलं आणि त्यांनी मनातल्या मनात करायची संकल्प केला असेल की जर का मला पुढे राज्याची सूत्र आपल्या हातामध्ये आली तर या दिल्लीला मी धडक मारून अक्षरशः तिला दुर्बल करून टाकेन. आणि तेही बाजीरावांनी पुढच्या काळामध्ये करून दाखवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती. दुसरं असं की बाजीराव पेशवे या सगळ्या परिसरातून उत्तर भारतातून गेले आणि त्यांनी हा सगळा भूगोल बघितला आणि म्हणून लक्षामध्ये असं आलं की अरे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण होतो पण हे सगळं वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलेला जो गनिमी कावा होता तो वेगळ्या प्रकारचा होता. पण आता उत्तर हिंदुस्थान ही जर का आपल्याला युद्धभूमी करायची असेल आणि कर्मभूमी करायची असेल तर आपल्याला जुनं युद्ध तंत्र आता वापरून चालणार नाही, हेही बाजीरावांनी लक्षात घेतलं होतं. आणि म्हणून खरोखरी बाजीरावाची जी दूरदृष्टी आहे त्याचं आपल्याला अतिशय कौतुक करावं असं वाटतं की काळानुसार बदललं पाहिजे, शत्रू कसा आहे त्यानुसार बदललं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे पाहून बदल केला पाहिजे, असे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी करण्याची मानसिकता आणि नेमकी काय बदल केले पाहिजे हेही समजून घेणं, हे कळण्याचं नेतृत्व बाजीरावाकडे होतं. इथेच त्याचं मोठेपण आहे आणि मग ते बाजीरावांनी केलं. आता आपल्याला जी पालखेडची लढाई खरं तर आपल्याला मुख्य करून बघायची आणि ती महाराष्ट्राच्या भूमीतच झालेली हेही खरं आहे. पण या ठिकाणी आपल्याला हे सर्व बघत असताना आपण समजून घेणार आहोत की बाजीराव पेशवे आणि आधीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी काव्याचं तंत्र होतं त्याच्यामध्ये नेमके काय बदल झालेले होते. तर आपण समजावून घेत आहोत ते सगळं. लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी जे गनिमी काव्याचं तंत्र अवलंबिलं होतं तो सह्याद्रीचा पर्वत होता. इथे डोंगर आहे, दऱ्या आहेत, किल्ले, घाटवाटा आहे, लेण्या आहेत, प्रचंड जंगल आहे, पलीकडे कोकणची किनारपट्टी आहे. या सगळ्या प्रचंड अवघड मुलखाचा शिवाजी महाराजांनी नेमका उपयोग करून घेतला. सेनापतीला भूगोल अत्यंत महत्वाचा आहे. भूगोल त्याला 100% नाही 200% माहित असायला पाहिजे की कुठे डोंगर आहेत, कुठे दऱ्या आहेत, कुठे काय येते. आणि त्या भूगोलाचा आधार घेतल्याशिवाय युद्ध यशस्वी करता येत नाही. आणि मग शिवाजी महाराज हे त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण प्रचंड अभ्यासाने करतायत. आणि आपण मग कुठली लढाई बघा शिवाजी महाराजांची, मध्ये अफजल खानाची असेल, ती उंबरखिंडीची लढाई असेल किंवा त्यांनी कांचनबारीची लढाई असेल, अशा अनेक लढाई आहेत की त्यांनी तिथल्या भौगोलिक परिसराचा परिस्थितीचा नेमका हा उपयोग करून घेतला आणि यश अक्षरशः खेचून आणलं. हे शिवाजी महाराजांचं तंत्र होतं. आता बाजीरावांच्या हे लक्षात आलं होतं की ते तंत्र उत्तर हिंदुस्थानात उपयोगी पडणार नाही, कारण त्या गनिमी काव्यामध्ये शत्रूवरती हल्ला करायचा आणि पळून जायचं आणि पळून जाऊन सुखरूप जागेमध्ये लपून राहायचं. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लपायला जागा आहेत. किंबहुना औरंगजेबाशी जो 27 वर्ष मराठ्यांनी संघर्ष केला तो सुद्धा याच गनिमी काव्याच्या तंत्रांनी अक्षरशः औरंगजेबाची लढायची पडेल. पण हे जमू शकतं महाराष्ट्रात, पण उत्तर हिंदुस्थानामध्ये किल्ला जाऊ दे पण मैल गेलं तर मातीचं ढेकूळ सापडणार नाही, इतकं हे सगळं सपाट भूमी आहे. तेव्हा ते गनिमी काव्याचं तंत्र इथे चालणार नाही. आणि मग बाजीरावांनी जो बदल केला तो म्हणजे अत्यंत वेगवान हालचाली. आणि हे आपण थक्क होतो. म्हणजे आपण आजही हे बघतो जेव्हा अभ्यास करतो बाजीरावांचा, हे बोलणं सोपं आहे की बाजीरावांनी इतक्या वेगात हालचाली केल्या, पण ते कसं केलं असेल हे अजून सुद्धा आपण ऐकून चकित होऊन जातो. म्हणजे नॉर्मली असं दाखवण्यात येतं, इतिहास संशोधक हे आपल्याला सिद्ध करून दाखवतात की एका दिवसामध्ये समजा शत्रूचं सैन्य हे 25 किलोमीटर जात असेल तर बाजीराव त्याच वेळामध्ये त्या एका दिवसामध्ये 100 किलोमीटर एवढी घोडदौड करायची. म्हणजे शत्रूपेक्षा बाजीरावांचा वेग हा चौपटीने जास्ती होता. हे कसं केलं असेल याचं आपल्याला पुन्हा पुन्हा जे आश्चर्य वाटतं ते यासाठी वाटतं कारण केवळ सैन्य म्हणजे इथून तिथं वेगवान जाणं नाहीये.
शत्रूला 100 किलोमीटर घोडदौड करणं अवघड होतं असातला भाग नाहीये, ते सुद्धा करू शकले असते. पण सैन्य एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर नेत असताना केवळ सैन्य जात नसतं. त्या सैन्याला तंबू राहुट्या लागतात. जिथे जायचंय ती तंबू पाहिजेत, राहुट्या पाहिजे. तिथे एवढं प्रचंड प्रवास केल्यानंतर ते दमलेले असतात. तिथे जेवणाची सोय असली पाहिजे. कुणाला काही औषध पाहिजे असेल, कुणा जखमी झालं असेल त्याला औषधाची सोय पाहिजे. त्यांचे कपडे धुणारा कोणतरी पाहिजे. त्यांचे जोडे फाटले तर जोडे शिवणारा पाहिजे. त्यांचे शस्त्र जर का मोडकळीस आलं असेल तर ते देणारं कोणतरी पाहिजे. त्या घोड्यांना वैरण देणार कोणतरी पाहिजे. अशा अनेक व्यवस्था या युद्धामध्ये कराव्या लागतात. त्याचं काय? आणि त्या सगळ्या व्यवस्था करण्यामुळे शत्रूचा वेग हा दिवसाला 25 किलोमीटर असा राहत असेल. मग बाजीराव पेशवे तर काय करत होते हे मात्र विलक्षण असं रहस्य आहे. पण बाजीरावांनी इतका वेगवान प्रवास केला आणि म्हणून त्या काळातलं मराठ्यांचं वर्णन वाचता आपण थक्क होतो आणि कधी कधी डोळ्यामध्ये पाणी पण येतं. कसे लढले ते आपले पूर्वज. मी कधीतरी युद्धामध्ये जायचं, एखादा जर का झोपायची वेळ आली तर असा भाला खुपसायचा, त्या भाल्यावरती घोंगडं टाकायचं, त्या घोंगड्याच्या मध्ये आपलं तोंड खुपसायचं आणि तीच आपली जणू काही राहुटी आहे आणि बाकी सगळं शरीर उघडच पडलेलं आहे आणि तिथं झोप काढायची, परत दुसऱ्या दिवशी उठायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. सोपं नाहीये. तो सैनिक आहे, त्याला लढायचं आहे, त्याच्याकडे स्टॅमिना असला पाहिजे. तो शरीराने असं गरीतगात राहून चालणार नाही. ती दिल्ल्याची थंडी कधी कधी मायनस टेम्परेचर असतं. ते राजस्थानचं वाळवंट प्रचंड त्या ठिकाणी तापलेली वाळू असते. अशा वेळेला अशा गैरसोयी सहन करत करत आपण सर्वत्र संचार करायचा आणि हजारो किलोमीटरचा संचार करायचा, हे अद्भुत आहे. एकदा तर असं उदाहरण मला ऐकायला मिळालं होतं की एकदा बाजीराव पेशवे दिल्लीच्या परिसरात आले आणि बातमी आली बादशापर्यंत की बाजीराव आले, बाजीराव आले. तर ते म्हणले हेरांना पाठवलं की खरंच बाजीराव आलेत का बघून या. आणि ते हेर त्या ठिकाणी आले. पण झालं होतं असं की त्या ठिकाणी बाजीराव आले होते पण ते निघूनही गेले होते. अतिशय वाऱ्याच्या वेगाने जाणारे व्यक्तिमत्व होते. ते कुठे कुठे सापडते. तर ते हेर परत आले आणि ते म्हणले की कुठलं तरी सैन्य येऊन गेलं होतं एवढं कळलं, पण नक्की कोण होतं ते आम्हाला कळलं नाही. पण त्यातलं एक हेर काय म्हणला की मी त्या ठिकाणी हिंडत असताना मला तिथे एक भाकरीचा तुकडा सापडलेला आहे, तो मी घेऊन आलेलो आहे. आणि त्यांनी तो भाकरीचा तुकडा बादशाच्या हातामध्ये दिला आणि बादशाने तो वाळलेला भाकरीचा तुकडा बघितला आणि असे उद्गार काढले की अशी भाकरी खाऊन जे रणांगणावरती युद्धासाठी सज्ज असतात ते मराठेच असू शकतात. नक्कीच बाजीराव येऊन गेलेले असणार. हे अशा प्रकारचं त्या बाजीराव पेशव्यांनी एक प्रकारची ऊर्जा ही सैन्यामध्ये निर्माण केली की लढायचं आहे. स्वतःच्या शरीराची पर्वा न करता तुफान वेगाने वादळासारखी आक्रमण करायची. तेव्हा हे युद्धामध्ये युद्धतंत्रामध्ये त्यांनी बदल केला. म्हणजे त्यावेळेला 2 सैनिकांच्या बरोबर ते घोडेस्वार असायचे, त्यांच्याबरोबर अजून एक रिकामा घोडा असायचा. म्हणजे घोडे 3 आणि स्वार मात्र 2. कशासाठी? एखादा घोडा दमला, थकला, त्याचा नाल तुटला, काही अडचण आली तर तो स्वार तिथे थांबता कामा नये, त्याला दुसरा एक घोडा आधीच तयार असला पाहिजे. म्हणजे हे जे नियोजन आहे, पर्यायी व्यवस्था आधीच तयार करून ठेवणं, अशा गोष्टी या बाजीरावांनी केल्या होत्या हे आपल्या लक्षामध्ये येतं. अजून एक त्यांचं युद्धतंत्र हे आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे, ते म्हणजे उत्तर हिंदुस्थान हा जर का आपल्याला आपली कर्मभूमी करायची असेल तर आपल्या अनेक घराण्याने तिथे जाऊन राहिलं पाहिजे. आधी काय व्हायचं की दिल्लीला जायचा, हल्ला करायचा, मारामारी करायची, परत यायचं. पण लक्षामध्ये असायचं की महाराष्ट्र इतका लांब आहे की पुण्यामध्ये बसून दिल्लीवरती नियंत्रण कसं ठेवता येईल. आणि दिल्लीवर नियंत्रण ठेवत असेल तर उत्तर हिंदुस्थानामध्ये आपलं म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व असलं पाहिजे. आणि म्हणून एक एक सरदार हे त्यांनी उत्तरेमध्ये पाठवले. मग इंदोरला होळकर पाठवले, ग्वाल्हेरला त्या ठिकाणी शिंदे पाठवले, बडोद्याला गायकवाड पाठवले, धारला पवार असतील, गोविंदपंत बुंदेले, त्यांचं आडनाव गोविंदपंत खेर होतं, त्यांना त्यांनी बुंदेलखंडामध्ये पाठवलं, दिल्लीला पाठवलं. अशा प्रकारे म्हणजे संपूर्ण मराठी लोकांनी आपलं एक एक गाव त्या ठिकाणी निर्माण करायचं, आपलं वर्चस्व निर्माण करायचं आणि एखाद्याचा जसा गळा धरावा की मनुष्य गुदमरून जातो तसा हळूहळू दिल्लीचा गळा आपण आवळायचा, असंच जणू काही त्यांचं भविष्य काळाचं सूत्र असावं असं आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतं. तेही आपण बघण्यासारखं आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःची माणसं स्वतः निर्माण केली. आपण असं जे म्हणतो ना वाक्प्रचार, की त्यांच्या तालमीत अनेक माणसं तयार झाली होती. त्या इंग्लिशमध्ये स्कूल, शिवाजी स्कूलमध्ये शिवाजी महाराजांनी आपली माणसं तयार केली होती की त्यांना कळत होतं शिवाजी महाराजांचं तंत्र काय आहे, शिवाजी महाराजांना काय आवडतं, काय आवडत नाही, कशा प्रकारे युद्ध करायचं, काय करू नये, हे जे शिकलेले अशी माणसं तयार केली. पण हा जो बाजीरावांचा काळ आला तोपर्यंत ही सगळी घराणी नष्ट झाली होती, काही जण मरण पावली होती, काही जण नुसतीच नावा त्यांचा वारसदार होते पण तो कर्तृत्व त्यांच्यामध्ये नव्हतं. तर बाजीराव दुसऱ्या कोणासाठी थांबत नाही, त्यांनी आपली माणसं आपण निर्माण केली.
शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, अनेक जण, रेठरेकर असतील, ही सगळी माणसं बाजीरावांनी आपली निर्माण केलेली होती. आणि मग आपल्या तालमीत तयार झालेल्या आणि आपल्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे हे ज्यांना बरोबर कळतं, म्हणजे आपण म्हणतो की त्यांची वेवलेंथ जुळलेली आहे, अशा प्रकारचं एक मराठा मंडळ त्यांनी निर्माण केलं. त्याच्यामध्ये जातीभेदाच्या पलीकडे जाऊन फक्त कर्तृत्व बघायचं आणि त्याला संधी द्यायची, अशा प्रकारे बाजीरावांनी एक विलक्षण वादळ संपूर्ण हिंदुस्थानामध्ये निर्माण करून दाखवलं. हे बाजीरावांचं हे फार महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बाजीराव हे सर्व करत असताना अजून एक प्रतिस्पर्धी हा त्याला दक्षिणेमध्ये निर्माण झाला, ते म्हणजे निजाम. चीन किरीच खान असं त्याचं खरं तर नाव होतं, पण त्याला निजाम उल मुल्क या नावाने ओळखलं जातं. हा फार वयाने मोठा आहे. हा बाजीरावांचा जो आपण काळ बघतोय, ही जी पालखेडची लढाई झालेली आहे ती 1728 मध्ये झालेली. हा 1728 हा निजाम 56-57 वर्षाचा झालेला होता. म्हणजे त्याचा जन्म हा 1671चा आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या जवळजवळ 10 वर्ष आधी इतका हा जुन्या काळातला आहे. याचं संपूर्ण घराणं हे मोगल घराण्यामध्ये अतिशय नम्र, इमानदार, निष्ठावान राहिलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना दरबारामध्ये मोठी मानाची जागा मिळालेली आहे. आणि हा निजाम हा औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला आहे. म्हणजे औरंगजेबाचं जे राजकारण, कुटील राजकारण ज्याला म्हणतात, ते त्यांनी बरोबर आत्मसात केलं होतं. आणि औरंगजेबाकडे असलेला हिंदूंचा जो द्वेष होता त्याचं सुद्धा अनुकरण हा निजाम अगदी नेमकेपणाने करत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपूर्ण मोगल साम्राज्य हे विस्कळीत झालेलं होतं. औरंगजेब 90 वर्षाच्या वयाचा असताना मरण पावला आणि इतकी वर्ष त्याचा एक दबदबा होता, त्याचा एक कंट्रोल होता, त्याचं एक नियंत्रण होतं. पण त्याच्यानंतर त्याच्या ज्या मुलं आली किंवा त्याचे जे नातू आले त्यांच्यामध्ये ते कर्तृत्व नव्हतं, त्यांची ती कुवत नव्हती एवढ्या प्रचंड साम्राज्यावरती नियंत्रण ठेवण्याची, किंवा औरंगजेबाने तशी माणसं निर्माण केली नव्हती, त्याला तसं प्रशिक्षण दिलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी मारामाऱ्या केल्या, लढाया केल्या, रक्तपात झाले, एकमेकाचे खून त्यांनी पडले. पण गादीवर बसलेल्या त्या बादशाला मात्र ते कर्तृत्व असेल असं मात्र नव्हतं. आणि हे सगळं निजाम बघतोय की सगळा गोंधळ हा दिल्लीत मध्ये चालू आहे. आणि मग निजामाच्या मनामध्ये ती एक आसुरी महत्वाकांक्षा निर्माण झाली की जर आपण दिल्लीचा नाच सोडाला आणि जर का आपण दक्षिण भारतामध्ये आलो आणि आपण जर का दक्षिण भारताचे जर का बादशाह बनलो तर काय हरकत. हा विचार निजामाने केला आणि हा निजाम उल मुल्क हा दक्षिण भारतामध्ये हा निघून आला. खरं पाहिलं असता त्यावेळेच्या बादशाहांना तो त्रासदायक होता. मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला ते सय्यद बंधू, त्यांना सुद्धा निजामाची भीती वाटावी इतका निजामाचा दरारा आणि त्याचं सामर्थ्य होतं. पुढे निजामाचं सय्यद बंधूचं युद्धही झालेलं आहे, हेही आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. असा हा त्यावेळेला एक जबरदस्त ताकदीचा निजाम हा दक्षिणेमध्ये आला होता आणि त्यांनी आपलं राज्य निर्माण करायला सुरुवात केली होती. एका वेगळ्या अर्थाने असं सांगता येईल की बाजीराव आणि निजाम या दोन ताकदी, ही दोन शक्ती केंद्र एकाच वेळेला निर्माण होत होती. अर्थात आज आपण 100-200 वर्षानंतर जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की ही दोन मोठी शक्ती केंद्र निर्माण होत आहेत. मात्र त्यावेळी दोघांनाही कल्पना अशी नसावी की हा जो आपल्या समोर आपला उभा आहे प्रतिस्पर्धी, तो पुढच्या काळामध्ये आपल्याला किती त्रासदायक बनणार आहे याची कल्पना ही दोघांना नसावी. कारण अनेकदा हा प्रश्न लोक विचारतात की बाजीराव उत्तरेमध्ये एवढ्या स्वाऱ्या करतो, मग आधी हा निजाम त्यांनी मुळासकट उखडून का काढला नाही, त्याला संपूर्ण खलास का केलं नाही, मग ते उत्तरेत का गेलं नाही, असा नेहमी अनेक जण प्रश्न विचारतात. आणि म्हणून बाजीरावांना त्यावेळेला ही कल्पनाच नसेल की हा निजाम पुढे किती ताकदवान बनणार आहे आणि मराठी राज्याला किती त्रासदायक बनणार आहे, ही कल्पना आली नाही. आणि त्यामुळे त्यांचे अंदाज चुकले असं म्हटलं तर त्यात काही चुकीचं होणार नाही. आणि बाजीराव वयाने खूप लहान होता. म्हणजे ही जी लढाई आहे पालखेडची लढाई, तेव्हा बाजीरावाचं वय होतं 27 वर्षाचं आणि निजामाचं वय होतं 57 वर्षाचं. म्हणजे दोघांच्या वयामधला फरक लक्षात घ्या आणि दोघांच्या अनुभवाचा फरक सुद्धा लक्षात घ्या. बाजीरावांच्या एकूण संपूर्ण 20 वर्षाची जी कारकीर्द आहे, 1720 मध्ये ते पंतप्रधान पदावरती आले आणि 1740 मध्ये त्यांचा नर्मदेच्या काठावरती रावेरखेडी या ठिकाणी मृत्यू झाला. पण बाजीराव पेशव्यांची पहिली 7 वर्ष आणि नंतरची 13 वर्ष असे त्यांच्या आयुष्याचे 2 भाग हे पाडता येतात. कारण या पहिल्या 7 वर्षामध्ये त्यांना आपलं फारसं कर्तृत्व दाखवायला संधी मिळाली. म्हणजे एखादा म्हणजे चाचपडत असतो त्याप्रमाणे ते चाचपडत त्या पदावरती होते. अर्थात असं इतरांना वाटत असेल, पण बाजीराव मात्र शांतपणे अभ्यास करत होते परिस्थितीचा, संधी कधी मिळते याचा वेध घेत होते असं आपल्याला नंतर म्हणता येतं. बाजीरावांना त्या काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे दरबारामध्ये सुद्धा त्रास देणारी अनेक मंडळी होती. बाजीरावांनी एखादं मत व्यक्त केलं, एखादं धोरण सांगितलं की ते चुकीचं आहे, बघा याला काही कळत नाही, हा अजून अनुभवाने कच्चा आहे,
त्याला उगीच तुम्ही पंतप्रधान पद दिलं, अशा प्रकारे त्या ठिकाणी शाहू महाराजांचे कान भरणारी सुद्धा मंडळी होती. आणि कधी कधी शाहू महाराजांच्या मनात सुद्धा हा संभ्रम त्या काळात निर्माण होत असेल की खरंच आपलं चूक तर झाली नाही ना की बाजीरावाला पंतप्रधान पद दिल्यानंतर. पण 1727 नंतर मात्र हा संपूर्ण काळ बदलला, कारण बाजीरावांनी पालखेडच्या लढाईमध्ये जे आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं होतं आणि आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या विरोधकांची तोंड बंद करून टाकली होती आणि शाहू महाराजांचा संपूर्ण विश्वास हा त्यांनी संपादन केला होता. झालं होतं असं की मगाशी मी म्हणलं की दक्षिण भारतामध्ये आपलं वर्चस्व असावं, आपण संपूर्ण दख्खनचे, दक्षिण हिंदुस्थानाचे एक प्रकारे बादशाह व्हावं, अशी निजामाची एक महत्वाकांक्षा होती. अर्थात त्याला त्रासदायक ताकद कोण होती तर स्वाभाविकपणे मराठ्यांची. आणि आता शाहू आलेला आहे दक्षिणेमध्ये, शाहूने स्वतःचं सिंहासन निर्माण केलेलं आहे. इतकंच नाही तर शाहूला आता कर्तृत्वान पंतप्रधान मिळालेला आहे, त्याने दिल्लीवर धडक मारलेली आहे. आणि जे दक्षिण भारत आपल्या ताब्यामध्ये असायचं, इथले 6 सुबे त्याच्या आपल्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, त्यांची चौथाई आणि सर्वस्वी यांना मिळालेली. हे सगळं निजामाला अतिशय त्रासदायक वाटत होतं. आणि कुठंतरी या मराठ्यांना नमवायचं, झुकवायचं आणि त्यांची ताकद दुर्बळ त्यांना करून टाकून संपूर्ण दक्षिण भारताचा आपण एकमेव कर्तृत्ववान असा बादशाह बनायचं, असं त्याचं स्वाभाविकपणे त्याचं मनात स्वप्न होतं. आणि खरं सांगायचं तर मराठ्यांचं राज्य हे निर्माण झालं होतं हे जरी खरं आहे, तरी या शाहू राजांनी अजून स्वतःचं असं कुठलं वेगळं कर्तृत्व हे दाखवलं नव्हतं. त्यामुळे हे मराठ्यांचं राज्य आहे ते काय, हा शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते, त्या काळातली स्थिती वेगळी, त्यांनी खूप मोठा पराक्रम केला. पण हा शाहू ह्याच्याकडे काही कर्तृत्व नाहीये, तर याची ताकद वाढण्याच्या आतच हे आपण उखडून टाकलं पाहिजे असा विचार हा निजाम करतो. त्यात अजून एक घटना आपल्या मराठ्यांच्या मध्ये घडली होती की इथे 2 गाद्या निर्माण झाल्या होत्या. एक सातारची गादी की जी शाहू महाराजांची होती, आणि जी कोल्हापूरची गादी ती आधी तारा राणीकडे, आणि नंतर तारा राणीला तिच्याच सवत असलेल्या राजसबाईंनी तुरुंगामध्ये टाकल्यानंतर तिथे संभाजी नावाचा मुलगा हा छत्रपती पदावरती आला होता. त्यामुळे कोल्हापूरला संभाजी राजे आणि सातारला शाहू राजे अशी 2 छत्रपतीची 2 घराणी आणि 2 केंद्र ही निर्माण झाली होती. तेव्हा मराठ्यांच्या या दुहीचा आपण कसा फायदा करून घ्यावा असं विचारचक्र हे निजामाच्या डोक्यामध्ये सुरू झालं होतं. आता जी आपण पालखेडची लढाई बघणार आहोत, त्या लढाईच्या अगोदर बाजीराव आणि निजाम एकमेकांना भेटले होते, त्यांनी एकमेकांना बघितलं होतं, एकमेकांशी संवाद साधला होता. कधी कधी तर एखाद्या युद्धामध्ये, एखाद्या रणांगणावरती दोघही एकाच छावणीमध्ये, एकाच कॅम्पमध्ये एकत्र राहून काम करतायत असं पाहायला मिळालेलं होतं. तेव्हा निजाम बाजीरावांना व्यक्ती म्हणून ओळखत होता. अजून बाजीराव काय ताकद आहे, बाजीराव काय करू शकतो हे त्याला कळलेलं होतं. पण तो बोलला होता, भेटला होता, आणि बाजीराव पेशव्यांनी सुद्धा निजामाला चांगला त्याचा अभ्यास केला होता. त्याचं पाणी जोखलं होतं असं म्हणलं त्यात चुकणार नाही. आणि कसला अभ्यास केला होता बाजीरावांनी, तर शत्रूचा अभ्यास करत असताना त्याची बलस्थानं कुठली आहेत आणि त्याची कमकुवत स्थानं कुठली आहेत याचा अभ्यास हा सेनापतीला करावा लागतो. आजच्या भाषेत म्हणायचं म्हणजे शत्रूचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट हे आपल्याला माहित असायला लागतात, आणि त्याच्या प्लस पॉइंटचा आपल्याला त्रास होता कामा नये आणि त्याच्या मायनस पॉइंटचा मात्र आपण उपयोग करून घेतला पाहिजे. हे ज्याला कळतं तो युद्धामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता या निजामानी आपलं जे युद्धतंत्र विकसित केलं होतं त्याच्यामध्ये त्याच्याकडे होता एक तोफखाना, आणि तो तोफखाना अतिशय त्याला त्याचं एक मोठी ताकद होती, त्याचं एक बलस्थान होतं, आणि या त्याच्या अतिशय जुन्या काळातल्या तोफा त्या इकडून तिकडे द्यायला फार वेळ लागायच्या. पण या निजामाकडे असलेल्या ज्या तोफा होत्या त्या मानाने, त्या तुलनेमध्ये अतिशय वेगाने इकडे तिकडे हालचाल करणाऱ्या अशा होत्या. त्यामुळे निजामाला एक प्रकारचा एक गर्व होता म्हणलं तरी चालेल, अहंकार होता की माझ्याकडं या अतिशय चांगल्या दर्जाच्या तोफा आहेत आणि याच्या सहाय्याने मी शत्रूला पराभूत करू शकतो. ते हे सगळं बाजीराव बघतायत. म्हणजे एक प्रकारे इसवी सन 1720 पासून 1727 पर्यंत बाजीरावांनी निजामाला अत्यंत जवळून बघितलं. तो एक प्रकारे त्यांचा होमवर्क होता, तो त्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता की काय निजाम चीज काय आहे हे त्यांनी बघितलेलं होतं, आणि त्यामुळे त्यांना माहित झालं होतं. पुढे बाजीराव पेशव्यांनी सगळी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर संचार करायला सुरुवात केली. त्यांनी जसं उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेक वेळा गेले, ते दक्षिण हिंदुस्थानात गेलेले, ते पार दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टण पर्यंत गेलेले आहेत. आणि बाजीरावांची अशी भूमिका होती की उत्तर हिंदुस्थानात अजून मोगलांच्या ताब्यामध्ये आहे, दुर्बळे का होईना पण मोगल आहेत वरती, आणि एकूण मुस्लिम अनेक त्या ठिकाणी छोटे 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 संस्थानिक सरदार बादशाह निर्माण झालेले आहेत. पण दक्षिण हिंदुस्थानामध्ये अजूनही अनेक हिंदू राजे आहेत. या सगळ्या हिंदू राजांच्याकडे आपण गेलो, आपल्या सामर्थ्याचं त्यांना हे दाखवून दिलं, सामर्थ्याची प्रचिती त्यांना आणून दिली, आणि त्यांना जर का सांगितलं की शाहू राजे हे छत्रपती आहेत आणि आपण सगळे त्यांचे अंकित राहा,
आपण त्याचे मांडलिक राहा, म्हणजे दक्षिण भारतामध्ये एक विशाल असं एक साम्राज्य, हिंदवी साम्राज्य निर्माण करता येईल असा डोक्यामध्ये विचार घेऊन दक्षिण भारतातल्या अनेक हिंदू जे राजे होते त्यांच्याकडे जायचं. त्यांनी जर का चांगल्या प्रकारे बोलणी केली तर बोलणी करायची, आणि जर का ते बोलणी करून ऐकत असेल तर आपल्या सामर्थ्याचा प्रहार त्यांच्यावरती करायचा. अशा प्रकारे बाजीराव करत कर्नाटकामध्ये प्रचंड धुमाकूळ घालत होते. त्याच वेळेला मराठ्यांचं एक सैन्य उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलं होतं. याचा फायदा निजामाने घेतला आणि निजामाने मराठ्यांच्यावरती स्वारी केली. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी मराठ्यांमध्ये दुही लावण्यासाठी कोल्हापूरचा हा संभाजी होता, छत्रपती संभाजीराजे, त्यांना फितवलं, त्यांचे कान फुकले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या बाजूला या. मी काय करतो, मी या शाहू राजांवरती हल्ला करून शाहूलाच मुळासकट उखडून टाकतो आणि मग हे सगळं मराठ्यांचं राज्य मग तुम्हीच त्याचे छत्रपती, सगळं तुमच्या ताब्यामध्ये देतो. असं एक आमिष, अशी एक लालूच त्यांनी या संभाजीराजांना दाखवली. आणि संभाजीराजे त्याला भुलले. काय हे दुर्दैव, कुणावरती विश्वास ठेवला. जर काही खरंच झालं असतं तर काय संभाजीराजांनी छत्रपती केलं असतं, सगळी सत्ता त्यांच्या हातात दिली असती? शक्यच नाही. त्यांनाही कधीतरी उखडून टाकलं असतं. पण हे कळणे इतकं आम्हाला मराठ्यांना कळलं नाही आणि दुहीचा शाह इथे सुद्धा भोवला. आणि या औरंगाबाद हे त्याची राजधानीचं ठिकाण होतं आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे मराठ्यांचं राज्य आहे तिथे त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. निजाम आणि त्यांच्यावर असलेले संभाजीराजे त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. इतकंच नाही तर पुण्यावरती त्यांनी आक्रमण करायला ही सुरुवात केलेली होती. आणि या सगळ्या बातम्या कर्नाटकामध्ये असलेल्या बाजीरावांना कळल्या. शाहू राजांनी पत्र पाठवली की तुम्ही ताबडतोब परत निघून या, कारण निजाम अतिशय त्रासदायक झालेला आहे. कारण निजाम अशा प्रकारची एक प्रकारचं स्वप्न घेत होता, अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञाच घेतली होती की मी आता शाहू राजांनाच नष्ट करू. आणि हे त्या बाजीरावांना कळलं आणि बाजीराव तुफान वेगाने महाराष्ट्रामध्ये आले, पण ते पुण्याच्या दिशेने आलेले. बाजीरावांचं युद्ध नीती आपण इथे समजून घेण्यासारखी. वास्तविक बाजीराव अजून म्हणजे खरं तर शनिवारवाडा वगैरे अजून तरी बांधला नव्हता. शनिवारवाडा बांधायला सुरुवात झाली ती 1730 मध्ये. हे 1727 आणि 28 ही वर्ष आपण बघतोय. त्यातील 1727 ऑगस्ट महिना हा आपण बघतोय आणि प्रत्यक्ष युद्ध झालं ते 28 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर हा सगळा मधला 6 महिन्याचा हा काळ आहे. आणि या काळामध्ये या निजामाने आक्रमण केलं ते पुण्याच्या दिशेनं. आणि मध्ये तर इतकी वाईट अवस्था झाली की बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा, तेही पराक्रमी होते, कर्तृत्ववान होते, ते शाहू राजांना घेऊन पुरंदर किल्ल्यावरती गेले. म्हणजे महाराष्ट्राच्या या छत्रपतींना स्वतःच्या रक्षणासाठी, निजामापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाला जावं लागलं. अशी अवस्था ही महाराष्ट्रात निर्माण झाली होती. हे आपण समजावून घ्या कसं झालं होतं. आणि बाजीरावांना कळतंय. तर बाजीरावांनी काय केलं, त्यांनी अशा प्रकारचं केलं की औरंगाबादच्या परिसरामध्ये बीड, जालना हे सगळे जिल्हे त्याच्यावरती हल्ले केले. आणि त्याच्यावरती हल्ले केल्यानंतर तिथे जाळ लावायचे, तिथे जाळपोळ करायची, लुटालूट करायची, हल्ले करायचे आणि तिथून त्यांनी सगळ्या बातम्या निजामापर्यंत येतील अशा प्रकारे त्यांनी रचना केली. त्यामुळे निजाम वैतागला की आपण पुण्याच्या दिशेला चाललोय, पण पुण्यामध्ये काय बाजीरावांचा अजून फार मोठा वाडा नाही, काही राजधानी नाही, संपत्ती नाही, असं काही नाही. पण तिकडे आपल्या परिसरामध्ये हा बाजीराव आता धुमाकूळ घालतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि बाजीरावने पुढे काय धोरण आखलं की आता मी बऱ्हाणपूरवरती जातो आणि बऱ्हाणपूरच लुटतो. बऱ्हाणपूर हा महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि मध्यप्रदेशमध्ये ते आहे, पण महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला आहे. तिथे बऱ्हाणपूर आहे. आणि बऱ्हाणपूर हे मोगलांची अनेक वर्ष अत्यंत वैभव संपन्न असं ते नगर होतं. तर बऱ्हाणपूर लुटणार बाजीराव ही बातमी निजामाला कळली आणि निजाम अतिशय घाबरला. आणि निजामाने पुन्हा आपलं ऐवज खान नावाचा सरदार होता त्याला पुढे पाठवलं की तू जा, आणि तो बाजीराव त्या ठिकाणी बऱ्हाणपूरला येऊन हल्ला करतो की काय, अशा प्रकारे तिथे काय घडते ते बघ. आणि त्या प्रकारे तो ऐवज खान निघाला आणि निजाम सुद्धा अतिशय वेगाने पाठीमागे बऱ्हाणपूरच्या दिशेने निघालेला होता. हे सगळं घडत होतं. मगाशी मी जे सांगितलं की बाजीरावाचा अत्यंत वेगवान हालचाल करणं त्याचा उपयोग हा या ठिकाणी होतोय. कारण शत्रूला बातमी कळते की आज बाजीराव कुठे. पण तुम्ही कल्पना करा की समजा जालन्यामध्ये बाजीराव आलेला आहे आणि जालन्यावरून निजामाचा एखादा हेर किंवा एखादा दूत बातमी घेऊन पुण्यामध्ये येतो की आम्ही सकाळी निघालो जालन्यावरून आणि आता तुमच्यापर्यंत आलेलो आहे. बाजीराव सकाळी आपल्या मुलखामध्ये होता आणि तो जालन्यामध्ये होता. म्हणजे बातमी रात्रीपर्यंत निजामाला कळायची. पण उद्या बाजीराव कुठे असेल याचा काय नाही. त्या एका हेराने एका दूतानी बातमी आणल्यानंतर बाजीरावचं उद्याचं धोरण काय आहे, उद्याची दिशा कोणती आहे, काही कळतच नव्हतं. आणि तो कुठेही जायचा आणि वाऱ्याला कोण पकडू शकता हातामध्ये, अशी बाजीरावाची अवस्था. तर निजाम पुन्हा चिडला, पण तोपर्यंत बऱ्हाणपूरच्या इथे बाजीराव आलाच नव्हता.
तो गेला होता छोटा राजपूर, ज्याला जयपूर म्हणतात, तिकडच्या दिशेने निघून गेला होता. तर पुन्हा निजाम वैतागला आणि त्यांनी ठरवलं की आता पुण्यात जायचं आणि पुण्यावरती हल्ला करायचा, पुणे लुटायचं. आणि अक्षरशः प्रचंड सैन्य घेऊन आणि त्याचा जो तोफखाना घेऊन, ऐवज खान त्याचा सरदार होता, हे सगळे जण पुण्यामध्ये आले आणि पुण्यात अतिशय हैदोस घातला. पुणे लुटलं, पुण्यानं उद्ध्वस्त केलं. आपल्या पलीकडे लोहगड किल्ला आहे, त्या लोहगड किल्ल्यावरती हल्ला केला. नारायणपूर नावाचं गाव आहे त्याच्यावरती हल्ला केला. आणि इथेच त्यांनी स्वतः निजाम आणि संभाजीराजे या दोघांचा मुक्काम हा अनेक दिवस या पुण्यामध्ये होता. आणि पुणे अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये त्यावेळेला जगत होतं, असंही आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळतं. आणि मग ही बातमी कळल्यानंतर बाजीरावांनी काय केलं, गुजरातवर हल्ला केला. आणि गुजरातमध्ये त्यावेळेला सर बुलंद खान नावाचा सरदार होता, हा मोगल सरदार होता. म्हणजे निजाम सुद्धा खरं तर मोगलांचा दाखवण्यापुरता का होईना पण मोगलच होता, आणि सरबुलंद खान हा सुद्धा मोगलच होता. आणि बाजीरावांनी त्याच्यावरती हल्ला करून लुटालूट केली. पण एवढं करून बाजीराव थांबला नाही. त्यांनी गंमत काय केली, त्यांनी तिकडे अशी अफवा पसरवली सरबुलंद खानाकडे की मी जे तुझं लुटतोय ना, हे सगळं गुजरातमध्ये तुझा भाग, हा निजामाच्या सांगण्यावरून लुटतोय. म्हणजे लुटालूट कुणी केली, बाजीरावांनी, आणि बदनाम कुणाला केलं, निजामा. आणि हे जेव्हा निजामाला कळलं तेव्हा फारच वैतागला. पण सरबुलंद खान मनात त्या मनात म्हणलं की हो, निजाम अख्खा हरामखोर आहे की त्यांनी सांगितलं असेल बाजीरावला, त्याच्या सांगण्यावरून हा करत असेल. मग निजाम पुरता बदनाम हा मोगल राज्यामध्ये झाला आणि निजाम त्याच्यामुळे अजून चिडला. पण बाजीराव दाखवून देत होता की तू जर का आमच्या मराठ्यांच्या मध्ये नाक खोपसून आमच्यामध्ये दुही माजवतो, तर हे मी राजकारण तुझ्याही बाबतीत करू शकतो आणि मी मोगलांमध्ये भांडण लावू शकतो, असं बाजीरावाने दाखवून दिलं होतं. आणि आता निजाम इतका वैतागला की बाजीराव आता पुन्हा बऱ्हाणपूरवरती हल्ला करणार अशी स्थिती निर्माण झाली. आणि आता मात्र निजामाने ठरवलं की आता आपण नादच सोडूया, आपण जाऊया. की निजामाला असं वाटलं की आपण जाऊन परत बऱ्हाणपूरवरती आता बाजीराव हल्ला नक्की करणार, त्याचं आपण रक्षण करायला गेलं पाहिजे. आणि बाजीरावाने अशी बातमी आता सगळीकडे पसरवली की आता मी औरंगाबादवरती हल्ला करणार, निजामाची राजधानी औरंगाबाद तीच लुटणार आहे. हे कळल्यानंतर मात्र निजाम घाबरला आणि तो अतिशय तातडीने निघाला आणि तो आपलं सैन्य घेऊन तो अहमदनगर पर्यंत आला. पहा, बाजीराव शांतपणे बघतायत निजामाच्या हालचाली. बाजीरावाचं हेरखातं अत्यंत उत्तम दर्जाचं होतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर बहिर्जी नाईक यांचं नाव घेतलं होतं, तसं बाजीरावांचं हेरखातं आहे. एकदा तर अशी घटना घडली की शत्रूकडनं हेरांनी बातमी आणली आणि ती बातमी जशी आणली होती की आज अमुक अमुक शत्रूच्या सैन्याचा हल्ला इकडे होणार आहे. आणि नंतर असं लक्षात आलं की ती बातमी चुकीची होती. काय केलं बाजीरावांनी, त्यांनी आपल्याच हेरांची मुंडकी उडवली. चुकीची बातमी नाही आणता कामा. हेर खातं अतिशय सक्षम, सजग, जागरूकच असलं पाहिजे, इतकं त्याचं हेर खातं चांगलं होतं. त्या बातम्या आल्या होत्या की नेमकं काय करताय निजामाच्या हालचाली. आणि हे जे पालखेड नावाचं ठिकाण आहे ना, ते पालखेड ठिकाण असं होतं की जिथे निजाम यावा अशी बाजीरावाची इच्छा होती आणि तो त्याप्रमाणे संपूर्ण व्यूह रचना करत होता. झालंय काय ते सांगतो. अहमदनगरवरनं औरंगाबादला जाणं आज आपल्याला काहीच अवघड वाटत नाही, कारण आज चांगले रस्ते आहेत आणि नद्यांवरती पूल आहेत. पण त्या काळात नद्यांवरती पूल नव्हते. आणि म्हणून अहमदनगरवरनं औरंगाबाद जर जायचं असेल तर पुणतांबे म्हणून एक गाव आहे, त्या गावाला जावं लागायचं. कारण नदी कुठं ओलांडायची ही पूर्वी जागा ठरलेल्या असायच्या, जिथे नदीला खोली कमी आहे आणि रुंदी जास्ती आहे. म्हणजे त्यांच्या त्या भाषेत म्हणायचं म्हणजे नदीला उतार आहे, तिथून नदी ओलांडायची. तर पुणतांब्यापाशी नेहमी नदी ओलांडावी लागायची. आणि बाजीरावांना माहित होतं की निजाम नक्की पुणतांब्याला येणार, नदी ओलांडणार आणि मग औरंगाबाद जाणार. तसंच घडलं. निजाम आधी नगरला आला, तिथून तो पुणतांब्याला आला. तिथं त्याचं प्रचंड सैन्य होतं, नदी ओलांडायला वेळ लागणार होता. आणि म्हणून त्यांनी सैन्याचे 3 भाग पाडले होते. त्यातला पहिला भाग हा सैन्याचा होता, दुसरा भाग हा तो स्वतः आणि त्याचे सरदार होते, आणि तिसरा भाग जो होता तो त्याच्या तोफखान्याचा होता. आणि सगळं बाजीरावाला कळतंय. आणि त्याप्रमाणे त्या पुणतांब्याला गोदावरी नदी ओलांडली की पुढे जवळजवळ 28 किलोमीटरवरती पालखेड गाव आहे. आणि वाटेमध्ये कुठे पाणी नाहीये, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण एकदा का पालखेडला गेलं की तिथे शिवना नावाची नदी आहे, तिथे ढेकू नावाची नदी आहे, तिथे राम डोह नावाचा एक डोह आहे, तिथे पाण्याची सोय होते. आणि त्यावेळेस सैन्याचा मुक्काम आधी पाणी कुठे ते बघायचं, पाण्याची सोय बघायची आणि मग मुक्काम करायचा, असं ठरलेलं होतं. आणि त्याप्रमाणे एकदा का गोदावरी पुणतांब्याला ओलांडली की 28 किलोमीटर जाऊन पालखेडला उभं राहायचं, तिथे छावणी करायची, तिथे तळ ठोकायचं, सगळं सैन्य तिथे आलं की मग औरंगाबादला जायचं. औरंगाबाद पण तिथून तसंच 25-30 किलोमीटर अंतरावरती आहे. असं ते बरोबर मध्यभागी ते पालखेड गाव आहे. तसंच घडलं.
हा जो काळ आहे त्यामुळे 20 फेब्रुवारीचा काळ आहे 1728चा, आणि निजामाचं सैन्याचा पहिला भाग आला तो पालखेडला गेला. आधी बाजारबुणगे येतात, ते छावण्या ठोकतात, तंबू रावट्या ठोकतात, सर्व प्रकारची स्वयंपाकाची व्यवस्था करतात. ते सुरू झालं. सैन्याचं पहिला तुकडी आलेली होती. दुसरा दिवस उघडला. दुसऱ्या दिवशी सैन्याचा दुसरा भाग, त्याच्यामध्ये निजाम असेल, ऐवज खान असेल, असे सगळे नामवंत सरदार ते सुद्धा पलीकडच्या बाजूला आले आणि त्यांनी आपला तळ तिकडे ठोकला. आता तिसऱ्या दिवशी त्यांचा तोफखाना येणार होता आणि बाजीरावला माहित होतं. पण बाजीरावाने अत्यंत वेगवान हालचाली केल्या आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी निजाम आणि त्याचं सगळं सैन्याचे 2 भाग हे पालखेडला आले, तरी पालखेडला मुक्काम केलाय हे बघितलं आणि 20,000 सैन्य घेऊन मल्हारराव होळकरांना पाठवलं. आणि काय केलं मल्हाररावांनी? मल्हाररावांनी गोदावरीचा जो पलीकडचा तीर होता, म्हणजे पूर्वेकडचा तीर होता, की जिथे निजाम आता पालखेडला गेला होता, त्या भागामध्ये जाऊन आपलं सगळं सैन्य उभं केलं. याचा अर्थ असा की आता निजामाला परत गोदावरीकडे येता येणार नाही आणि गोदावरीच्या पलीकडच्या तीरावरती असणारा जो तोफखाना आहे तो गोदावरी ओलांडून आता अलीकडच्या तीरावरती येणार नाही. म्हणजे निजामाचा प्लस पॉइंट असणारा त्याचा तोफखाना, त्याचं जे सामर्थ्याचं स्थान होतं ते आता कापून टाकलेलं होतं आणि ते आता पलीकडे राहिलं होतं. निजामाला तोफखान्याचा उपयोग शून्य हे पहिलं केलं होतं. आणि जसा निजाम त्या ठिकाणी पालखेडला आला आणि दुसऱ्या दिवशी त्याचे सैनिक निघाले, एवढं त्याचं सैन्य होतं. जवळजवळ अंदाज असा आहे की 20,000 सैन्य असेल आणि ते सैन्य तिथे होतं. आणि त्या ठिकाणी एक प्रकारे मल्हारराव होळकर त्याला रेटत रेटत पालखेडच्या दिशेला नेलं होतं आणि पालखेडला ते गेले. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सैन्य जेव्हा निघालं, त्या समोर नदी आहे, त्या नदी डोह आहेत, ओढे आहेत, तिथे जायचं, तिथे पाणी घ्यायचं, जनावरांना घेऊन जायचं, त्यांना पाणी पाजायचं, पाण्याची व्यवस्था सैनिकांना करावी लागते. आणि समोर जाऊन बघतात तो काय, त्या ठिकाणी बाजीरावांनी जी रचना केली होती की स्वतः बाजीराव हातामध्ये तलवार घेऊन समोरच्या बाजूला उभे होते आणि त्यांच्याकडे जो 8 ते 10,000 सैन्य हे बाजीरावांचं सगळ्या पाणवठ्याच्या जागा या त्यांनी अडवलेल्या होत्या असं आपल्याला दिसतं. त्यानंतर उत्तरेचा जो भाग आहे, म्हणजे सैन्याचा जो उत्तरेचा भाग आहे, त्या भागामध्ये बाजी भिवराव रेठरेकर हे त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांच्याबरोबर सुद्धा असंच 8,000 सैन्य होतं. आणि त्याच वेळेला इंद्रोजी कम आणि दावलजी सोमवंशी हे 2 सरदार त्या निजामाच्या सैन्याच्या दक्षिणेच्या बाजूला प्रत्येकी 5,000 म्हणजे 10,000 सैनिक उभे होते. वरती 8,000, समोर 8,000, खाली दक्षिणेकडे 10,000 आणि मागच्या बाजूला मल्हारराव होळकर 20,000, असं जवळजवळ 45 ते 50,000 मराठी सैन्याने निजामाला पुरतं घेरलं होतं. आणि निजामाच्या लक्षात आलं, तिथं मात्र तो दचकला. त्याच्या लक्षात आलं अवघड. आणि निजामाने ठरवलं की अरे त्याला सैन्याचा एक शत्रूकडे अंदाज नव्हता किती येते. त्याला वाटलं होतं की असेल किती बाजीरावचं सैन्य, 10,000, 15,000, 20,000. पण आपलं जेवढं सैन्य 15 ते 20,000 त्याच्या जवळजवळ तिप्पट सैन्य बाजीरावांनी इथं आणलं असेल हे त्याला कळलंच नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी निजामाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की समोर बाजीराव असेल, कुणी असेल, पण ती कोंडी फोडा आणि आपल्याला पाणी आणता आलं पाहिजे, इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्याप्रमाणे त्याच्या सैनिकांनी ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण बाजीरावाचं धोरण असं होतं की आपण त्यांच्यावरती हल्ला करायचा नाही, पण आपली फळी फुटता कामा नये आणि हे निजामाचं सैन्य पाण्यापर्यंत पोचता कामा नये, त्यांना पाणी मिळू द्यायचं नाही, पाण्या वाचून तडफडायला लावायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी बाजीरावांनी त्यांना वेढा घातला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना तडफड ठेवलं होतं. पहा काय कमाल केली ती बाजीरावांनी. लक्षात येत आहे का आपल्या? प्रत्यक्ष निजाम आणि बाजीराव यांचा संघर्ष सुरू झाला होता तो ऑगस्ट महिन्यामध्ये. आता 6 महिने झाले होते आणि 6 महिन्यानंतर जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोन्ही सैन्य समोरासमोर प्रत्यक्ष रणांगणात आली होती. का? कारण निजाम पालखेडला यावा यासाठी बाजीराव वाट बघत होता. बाजीराव जे प्रचंड संचार करतोय ना, कधी कर्नाटक, कधी जालना, कधी बीड, कधी बऱ्हाणपूर, गुजरात, उदयपूर, परत महाराष्ट्रामध्ये, आणि अशा प्रकारची प्रचंड त्यांनी हालचाल करतात. 6 महिने बाजीराव जे रणतांडव करत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, माळव्यामध्ये हिंडताय, हे कशासाठी? तर या रणांगणात निजाम यावा म्हणून. जगातल्या एका सेनापतीने असे उद्गार काढलेले, जो सेनापती आपल्याला सोयीच्या आणि शत्रूला गैरसोयीच्या रणांगणात शत्रूला खेचून आणण्यामध्ये यशस्वी ठरतो तो युद्धापूर्वीच 50% जिंकलेला असतो. हेच बाजीरावांनी केलं होतं. नंतर लढाई फार मोठी झालीच नाही, फार मोठा संघर्ष झालाय, रक्तपात झालेला आहे, दोन्ही बाजूचे सैन्य मरण पावले, असं काही घडलं नाही. पाणी तोडलं आणि पाण्यापासून शत्रूला तडफडायला लावलं. हा फेब्रुवारीचा महिना, त्यातला मराठवाडा, रणरणत ऊन, खाली तापलेली वाळू,
पायामध्ये काही जर का पाय ठेवावा तर जमीन भाजतीये, भाजून काढतीये, असा तो फुफाटा सगळा परिसरामध्ये असलेला. आणि त्याचप्रमाणे पोटामध्ये पाण्याचा कण नाही. अन्न वाचून मनुष्य जगू शकेल 1 दिवस 2 दिवस, पण पाण्या वाचून जगणं अशक्य आहे. आणि म्हणून माणसं तडफडायला लागली, मारायला लागली, खळवळायला लागली. आणि म्हणून लेखकांनी वर्णन केलेलं आहे, पाणी पाणी कुठंच मिळत नव्हतं. पाणी होतं ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत. इतकी हिंमत, इतकी ताकद, इतकी कुवत, इतकं सामर्थ्य, इतका पराक्रम, इतकं शौर्य, इतकी जिद्द, इतकी जिगर ही बाजीरावाने दाखवून दिली होती. आणि अक्षरशः दाती तृण धरून त्या ठिकाणी निजाम शरण आला. त्यांनी गुडघे टेकले आणि सांगितलं, आम्हाला वाट द्या, आम्हाला पाणी द्या, आम्हाला पाणी द्या. 4 दिवसामध्ये निजाम शरण आला. आणि शेवटी त्या ठिकाणी नंतर तह झाला. त्या तहामध्ये सगळ्या गोष्टी बाजीरावांनी सांगितल्या, त्या मान्य करावल्या. इतकंच नव्हे तर ज्या संभाजीला हाताशी धरून तो राजकारणाचे खेळ खेळत होता, तो संभाजीला सुद्धा त्याला दूर करावं लागलं. आणि बाजीराव पेशव्यांनी जबरदस्त यश हे खेचून आणलं होतं. आणि अशी ही पालखेडची लढाई ही इतिहासामध्ये प्रचंड गाजलेली अशी लढाई होती. शाहू महाराज अत्यंत प्रसन्न त्यामुळे झाले होते. मित्रांनो, ही लढाई अतिशय अप्रतिम आहे. 2 वर्षापूर्वी या लढाईच्या बद्दलचं प्रदर्शन मी दिवाळीचा किल्ला म्हणून सादर केलं होतं. आणि कशी कोण जाणे ही बातमी लांबून लांबून कुठेतरी पसरत सोशल मीडियातनं त्या पालखेड गावामध्ये पोहोचली. आणि आपल्या गावातल्या लढाईवरती प्रदर्शन केले म्हटल्यानंतर ते सगळे जण गाडी करून पुण्यामध्ये आले. आणि ते प्रदर्शन 1दा 2दा 3दा त्यांनी अतिशय आनंदाने बघितलं. आणि त्यावेळेला मी अशी कल्पना म्हणली की या पालखेडच्या लढाईचा विजयस्तंभ आपण त्या गावामध्ये उभा करू. आता आपण 2020 मध्ये आहोत. अजून काही वर्षांनी 2028 हे वर्ष येईल. त्यावेळेला या लढाईची स्मृती जागी करण्यासाठी आपण तिथे एक भव्य स्मारक करू. ती कल्पना, ते स्वप्न अजूनही आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे, असलं पाहिजे. त्याही दृष्टीनं आपण वाटचाल करूया. सर्वात शेवटी एवढंच सांगतो, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा सेनापती होता फील्ड मार्शल मॉन्टेगोमेरी. त्यांनी जगातल्या युद्ध लढायांवरती अतिशय अप्रतिम असं पुस्तक लिहिले, हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जगातल्या उत्तम लढायांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की बाजीराव पेशव्यांची पालखेडची लढाई म्हणजे लढाई कशी करावी याचा मास्टरपीस आहे. तर जगामध्ये आजपर्यंत लाखो लढाई झाली असतील, पण त्या लढाईतला एक मास्टरपीस म्हणजे बाजीराव पेशव्यांनी केलेला निजामाचा पराभव पालखेडच्या रणांगणातला हे आहे. ही आपल्या दृष्टीने किती महत्वाची. आणि आज अमेरिकेमध्ये ज्या अनेक लढाया जगातल्या गाजलेल्या शिकवल्या जातात, नुसत्या शिकवल्या जात नाही तर तिथे मॉडेल म्हणजे प्रतिकृती केली जाते. आणि त्या प्रतिकृतीच्या सहाय्यानं कशा प्रकारे इथे सेनापतीने विजय खेचून आणला हे तिथल्या युद्धशास्त्रातल्या विद्यार्थ्यांना, मिलिटरी ऑफिसर्सना शिकवलं जातं. त्यापैकी एक लढाई म्हणजे ही पालखेडची लढाई होती. ती आज सांगण्याची संधी ही मला मिळाली. आणि या एका लढाईमुळे संपूर्ण भारतामध्ये बाजीराव पेशव्यांचं नाव दुमदुमायला लागलं. तर आधी निजाम संपूर्ण भारतामध्ये प्रचंड ताकदवान आहे हे सगळ्यांना माहित होतं. पण अशा निजामाला पराभूत करणारा 27 वर्षाचा मराठ्यांचा पंतप्रधान बाजीराव, असं त्याचं नाव हे नंतर सगळीकडे गाजलं. तेव्हा बाजीरावाच्या यशामध्ये, त्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवणारी अशी ही युद्धकथा होती पालखेडची लढाई. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर प्रत्यक्ष व्याख्यान झालं असतं तर साधारण एक 5-10 मिनिटं सलग पद्धतीने टाळ्या वाजवण्याचं सुख मिळालं असतं. दुर्दैवाने ते आपण ऑनलाईन हे सगळं आहोत त्यामुळे बोलू शकत नाही, ते टाळ्या वाजवणं आणि हे करू शकत नाही. पण खूपच भारी पद्धतीची ही लढाईचं वर्णन तुम्ही केलेलं आहे. आणि एकूण गेल्या महिनाभरात काही ना काही पद्धतीचा अभ्यास आम्ही या सगळ्या गोष्टींचा करत होतो आणि त्याला खूपच वेगळं खूप भारी पद्धतीचं वेगळं वळण हे मिळालेलं आहे. आणि याच लाईनने आम्ही थोडं पुढे जाण्याचाही विचार करणार आहोत. एकूण बाजीरावाच्या आयुष्यात 20व्या वर्षी एखादा माणूस एखाद्या राज्याचा पंतप्रधान होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 7 वर्षात असं काहीतरी पुढची अनेक वर्ष देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एखादी लढाई करतो. हे फारच भारी आहे. 3-4 महत्वाच्या गोष्टी युद्धतंत्रामधल्या यातल्या काढायच्या झाल्या तर बेसिक मला सगळ्यात महत्वाचं वाटलं की आपली माणसं स्वतःची एकदम उत्तम अशी माणसं तयार करणं आणि ती माणसं जिथे आपल्याला काम करायचंय तिथे जाऊन ती माणसांनी राहणं
आणि आपल्याला हवी माहिती मल्हारराव होळकर अशी काही मल्हारराव होळकरांचं त्यांनी उदाहरण घेतलं. तेच मल्हारराव होळकर इथे पालखेडच्या लढाईत येतात, 10,000ची फौज घेऊन तिथे उभे राहतात. अशी वेगवेगळी माणसं हवी तिथे हवी तशी वापरता येणं, तशी ती तयार करता येणं हे खूप महत्वाचं या सगळ्यात वाटलं. शत्रूला ओळखणं आणि अचूक वेळ साधणं ही दोन्ही युद्धशास्त्रातली शेटे सर म्हणते तशी अतिशय महत्वाची महत्वाचा भाग आहे असं नक्की वाटतंय. आणि सर अर्थातच नेहमीच खूप आवेशात आणि ह्याच्यात फारच छान बोलतात आणि त्यामुळे ऍक्च्युली आता जाऊन लढूयात किंवा असं काहीतरी छान आवेश तयार होतो असं वाटतंय. त्यामुळे आता समारोपाकडे येताना सरांनी तासभर वेळ काढला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मांडणी केली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आता प्रार्थना म्हणूयात आणि थांबूयात. शुभम दादा प्रार्थना आणि नमस्ते घेईल. हा आवाज येतोय ना? हो येतोय. गट बेटे बेटे सावधान. प्रार्थना की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. भारत माता की जय. नमस्ते. 1 2 3. दुसरं नमस्ते झालंय. आता कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. स्वप्नील दादाला काही बोला.